फलटणमध्ये आज एक अनोखा आणि खळबळजनक प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घराभोवती एक संशयास्पद मांत्रिक गाडी घेऊन फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी त्या व्यक्तीस अडवून विचारणा केली असता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घराजवळ आम्हाला जे करायचे होते ते आम्ही करून टाकले आहे असे उत्तर दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। यानंतर संतप्त नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण करत संबंधित मांत्रिकाला पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेनंतर बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट आपल्या पारंपरिक विरोधकांवर निशाणा साधला। तंत्रमंत्र करून कोणी निवडणूक जिंकत असेल तर देशात फक्त आगोरी लोकांचंच राज्य राहिलं असतं, निवडणूक जिंकायची असेल तर विकास कामं करावी लागतात असा उपरोधिक टोला त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला। या प्रकरणानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले असून रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे नेते अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत। हमने पूछा था मैंने बेटा यहाँ पे चुनाव हो रहा है, बोले बाबा हो रहा है, रंजीत सिंह ताजी खड़े हुए हैं। मैंने कहा उनके घर चलो आने के लिए बोला था। बेटा साधु हैं, जाते हैं, साधु को कोई भी दे सकते हैं ना। वो जिस रास्ते पे हम खड़े हैं ना वो रास्ते पे करोड़ों लोग चलते हैं, कोई भूखा पेट नहीं मरता है। जानते हैं प्रभु, लेकिन हम भी देखिए ये रास्ता है ना माउली पालकी में हमारे गए, इधर उधर मांगने की जरूरत नहीं क्या है। कर रहे हैं हम ये जो घूम रहे हैं जी, हमारा क्यों हम देखिए हम घूम रहे हैं, हम जा रहे हैं यात्रा पर जा रहे हैं, ठीक है। शिवरात्रि आ रही है, रामेश्वरम जा रहे हैं। किधर से आए हैं आप? यूपी से आए हैं। ये सब अपने ठीक है ना, भाड़ अब में गलती गए मांग तो रहना इस बात के अरे लिए। धर्म भ्रष्ट हो रहा है। नहीं ऐसा तो कुछ नहीं किया है, आशीर्वाद नहीं क्या किया है। कैंडिडेट किस लिए जरूरत कोई है? अगर लीडर खड़ा हो रहा है अभी मैं तो ये पीछे शहर पड़ता है, यहाँ पे भी गया था बड़ी चल के इधर है ना झोली भर के पड़ जाते हैं, हमें जरूरत नहीं किसी को कुछ मांगने। मला फोन आला की बंगल्याच्या भोवतीने काही मांत्रिक तांत्रिक फिरतायत आणि या ठिकाणी विडणीमध्ये ते आमच्या विरोधातल्या कॅन्डिडेटच्या घरी जात असताना सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पकडलं। आता पकडल्यानंतर त्यांना मारहाण होऊ नये या हेतूने मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी विचारलं तर ते म्हटले रणजितसिंह नाईक निंबाळकरच्या बंगल्याच्या भोवतीने फिरलोय आणि तिथंच काय करायचं ते केले आणि फक्त विडणीत जाताना आम्ही सापडलो। पण त्यांनी माफी मागितली आणि मग त्यांना आपण या ठिकाणी म्हटलं की कुणी मारहाण करू नका विनंती केली आणि त्यांना या ठिकाणावरून जाऊन दिले। अशा प्रकारच्या तंत्र आणि मंत्र विद्येचा वापर करून रामराजे साहेब मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही जिंकू शकत नाही, त्यासाठी विकासाची कामं करावं लागतात आणि मनं जिंकावं लागतात। आघोरी तांत्रिक आणून माझ्या बंगल्यावर मंत्रतंत्र करून तुम्हाला त्यातनं काय मिळणार नाही आणि अशा गोष्टी जर होऊन जर लोक इलेक्शन जिंकत असतील तर देशामध्ये फक्त आघोऱ्यांनीच राज्य केलं असतं। अशा प्रकारच्या गोष्टीचा आणि अशा चुकीच्या कृत्याचा मी या ठिकाणी निषेध करतो। आज या ठिकाणी आमच्या विडणी गावामध्ये सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे आणि चारही मुंड्या विरोधकांची चारही बाजूने हार झालेली असताना विरोधकांकडून आगुरी विद्येचा वापर या ठिकाणी करण्यात येत आहे। आता या ठिकाणी आम्ही जे आगुरी विद्या करणारे होते ते आगुरी विद्या करणारी लोक विडणी गावामध्ये त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे। त्या आगुरी विद्या करणाऱ्या लोकांकडून आदरणीय खासदार साहेबांच्या बंगल्यात भोवती देखील त्यांनी चक्रा मारलेल्या आहेत आणि बंगल्याभोवती देखील आगुरी विद्या करून त्या ठिकाणी आलेले आहेत। परंतु आपल्या आदरणीय खासदारांचं मोठं मन किंवा आमच्या विडणीतील सर्व ग्रामस्थ असतील, युवा वर्ग असतील, ज्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं, त्या सर्वांचं मोठं मन आणि दादांचा शब्दाचा मान राखून त्या ठिकाणी दादांनी मोठं मन दाखवून ते आगुरी विद्या करणारे जे कोणी होते त्यांना या ठिकाणी माफ करून त्यांना मार्गस्थ केलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या विद्या करणारे 100% समोरच्या लोकांना ओळखतील की हे काय करतात आणि काय नाही। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारच्या लोकांना आपण कितपत मतदान करायचं किंवा कितपत नाही किंवा कितपत निवडून द्यायचं हे आता तुमच्या हातात आहे। विडणीतने झालेल्या प्रकारामध्ये माजी खासदारांनी स्वतः जाऊन काहीतरी प्रेस इंटरव्ह्यू घेतलेला आहे। हा सगळे रड्याचे डाव करण्याचे ह्यांचे शेवटच्या मिनिटाचे प्रयत्न आहेत। आम्ही आता शिवसेनेच्या मार्फत पोलिसांना एक आव्हानच देणार आहे
की आपण ऍप्लिकेशन देणार आहे की आपण कृपा करून या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रमाणे चौकशी करावी. आणि एवढंच जर माजी खासदारांना पडलं होतं की असे प्रकार इथे फलटणमध्ये घडत आहेत, तर त्यांनी स्वतः का त्या तांत्रिक लोकांना सोडून दिलं. तिथे जेव्हा पोलीस पोहोचले होते तेव्हा पोलिसांना त्यांनी कारवाई करून देण्याचा एक संधी द्यायला हवी होती. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.